वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि खरोखर तारीख वाढणार आहे का त्या संदर्भात आणि किती दिवसापर्यंत किंवा कोणत्या तारखेपर्यंत तारीख वाढणार आहे या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइड्स नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा आणि काही बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत त्या सुद्धा सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सद्यस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे की आजच्या तारखेमध्ये जे आहे तुम्हाला प्रसिद्धीपत्रक जे आहे पवित्र पोर्टल साइटवर पाहायला मिळणार आहे। लवकरच प्रसिद्धीपत्रक जे आहे पवित्र पोर्टल साइटवर ऑफिशियली येणार आहे आणि प्रसिद्धीपत्रकामध्ये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन 2025 संदर्भात तारीख जी आहे वाढून मिळणार आहे। आता तारीख किती तारखेपर्यंत वाढून मिळणार आहे ते सुद्धा सांगून देतो। आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पहिले टेट एक्झाम झाली, टेट एक्झामचा फॉर्मची प्रक्रिया सुरू होती। टेट एक्झामचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 मे 2025 होती। जवळपास जास्तीत जास्त अभियोगधारकांचे जे डॉक्युमेंट्स आहे ते 14 मे 2025 च्या अगोदरच पाहिजे, त्यानंतर चालत नाही। फक्त NCL आणि EWS कागदपत्र सोडून आणि बाकी राहिला विषय प्रोफेशनल क्वालिफिकेशनचा, तर त्याच्यासाठी 25/9/2025 ही तारीख आहे। तोपर्यंत तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन कन्सिडर केलं जातं, ठीक आहे। आता मागच्या प्रसिद्ध पत्रकामध्ये काही सूचना आल्या होत्या, त्या सूचनाच्या अनुषंगाने आज सुद्धा जे आहे तुम्हाला एक नवीन प्रसिद्धी पत्रक पवित्र पोर्टल साइटवर पाहायला मिळणार आहे। आता टेट एक्झामचा फॉर्म झाल्यानंतर टेट एक्झाम झाली, परीक्षा घेण्यात आली, परीक्षा झाल्यानंतर परीक्षेचा निकाल सुद्धा लागला। निकाल लागल्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन आणि संच मान्यता आणि जाहिराती यांचं काम महत्त्वाचं होतं। संच मान्यता एका साईडला होते, जाहिरातींचं काम जे आहे होण्यासाठी संच मान्यता होणं खूप आवश्यक आहे। संच मान्यता झाल्यानंतरच जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील आणि ती किती आकडेवारी येणार आहे त्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे। हा व्हिडिओ आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात पूर्ण माहिती मी जी आहे सांगितलेली आहे की किती जागा यावर्षी येऊ शकतात, ठीक आहे। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक भरती 2025 मध्ये आता तुम्ही बघितलं असेल पवित्र पोर्टल 2025 चं रजिस्ट्रेशन सुरू आहे। 2,11,308 उमेदवार आहे जवळपास रजिस्ट्रेशन करणार आहे। यापैकी किती उमेदवार रजिस्ट्रेशन करणार आहे, किती उमेदवारांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे या संदर्भात सुद्धा तुम्हाला लवकरच माहिती मिळेल 1-2 दिवसामध्ये। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की यावर्षी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्यावेळेस भरती प्रक्रिया होईल तर भरती प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत। त्या संदर्भात सगळ्यात अगोदर आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कशा प्रकारे यावर्षी शिक्षक भरतीमध्ये बदल होणार आहे, प्रिफरन्स तुम्हाला लिमिटेड येणार आहे, सगळं अगोदर सांगितलंय। म्हणजे आता न सांगता 10-15 दिवस अगोदरच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय। हा व्हिडिओ आहे, तुम्ही बघून घ्या, या व्हिडिओची डेट किती आहे आणि व्हिडिओ कधी बनवलाय मी, ठीक आहे। तर नवीन माहिती काय काय आहे, कोणकोणते नवीन बदल होणार आहे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये ते अगोदरच आपण सांगितलं होतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून। आता आली गोष्ट कोणती की या गोष्टी ज्या होत्या की ज्या नवीन गोष्टी बदल होणार आहे त्या गोष्टी उलट अभियोगधारकांसाठी फायद्याच्या आहे, त्या झाल्या तर प्रत्येक अभियोगधारकाला शिक्षक भरतीमध्ये त्याचा फायदा होईल। विशेष म्हणजे एक उमेदवार निवडल्यानंतर परत त्याची निवड होऊ नये त्यासाठी संदर्भात सुद्धा यावर्षी उपाययोजना केल्या जाऊ शकते, ती सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळेल। आणि आता राहिला प्रश्न कोणता की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। आजची तारीख आहे 29/12/2025 म्हणजे आजची शेवटची तारीख आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन 2025 साठी। पण मात्र ज्या उमेदवारांचे डॉक्युमेंट्स किंवा ज्या उमेदवारांसंदर्भात काही गोष्टी बाकी आहेत, काही उमेदवारांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे, त्या उमेदवारांसाठी ज्यांचे डॉक्युमेंट्स आतापर्यंतही आले नाही किंवा घेण्यासाठी त्यांना थोडा कालावधी लागेल अशा उमेदवारांसाठी पवित्र जी नवीन अपडेट आहे ते सांगतो। पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन 2025 ची तारीख जी आहे वाढणार आहे। ही तारीख शक्यतो वाढायच्या मागे आहे जवळपास 10 जानेवारीपर्यंत, म्हणजे 10 जानेवारी 2026 पर्यंत जे आहे कदाचित पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती एक्सटेंड केल्या जाऊ शकते, लांबवल्या जाऊ शकते। म्हणजे अजूनही जे आहे तुम्हाला 10 जानेवारी 2025 पर्यंत कदाचित आजच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये एक्झॅक्ट डेट येणार आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 10 जानेवारीच्या आसपास पर्यंत आम्ही तारीख वाढवणार आहोत किंवा अशा प्रकारची माहिती मिळते। आता ती खरोखर 10 जानेवारीपर्यंत वाढवणार का किंवा 5 जानेवारीपर्यंत वाढवणार किंवा मग 15 जानेवारीपर्यंत करणार, तर हे आजचे जे प्रसिद्धीपत्रक येईल त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती नमूद केलेली असेल। ती माहिती चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। आता आली गोष्ट या नवीन अपडेटमध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या असणार आहे ते सुद्धा सांगतो। ज्या उमेदवारांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये त्यांच्यासाठी, ज्या उमेदवारांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला नाही त्यांच्यासाठी, ज्या उमेदवारांना काही ना काही समस्या येत आहे त्यांच्यासाठी,
मी ज्या ज्या अपडेट सांगतो त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्या उमेदवारांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला नाही त्यांच्यासाठी, ज्या उमेदवारांचा फॉर्म अजूनही अद्यापही भरणं झाला नाही किंवा रजिस्ट्रेशन त्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी, ज्या उमेदवारांना काही ना काही समस्या येते त्या उमेदवारांसाठी व्यवस्थित सूचना येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक की तारीख वाढलेली जी आहे तर किती तारखेपर्यंत मुदत तुम्हाला दिली जाणार आहे त्या संदर्भात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती डॉक्युमेंट संदर्भात. काही उमेदवारांचे काही प्रश्न होते तर काही उमेदवारांच्या संदर्भात कदाचित निर्णय होऊ शकतो. डॉक्युमेंट संदर्भात सुद्धा तुम्हाला म्हणजे डोमिसाईल असेल, कास्ट असेल किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतील त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रसिद्धीपत्रकामध्ये कदाचित माहिती मिळू शकते. त्याच्यामुळं आजचं जे प्रसिद्धीपत्रक आहे ऑफिशियल वेबसाईटवर आजच्या तारखेमध्ये येणार आहे. प्रसिद्धीपत्रक जे आहे लवकरच तुम्हाला पवित्र पोर्टल ऑफिशियल वेबसाईट जी आहे तिच्यावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या प्रसिद्धीपत्रकामध्ये वेगवेगळी माहिती जी आहे ती नमूद केली जाणार आहे. हे जे प्रसिद्धीपत्रक आहे याच्यामध्ये डेट एक्सटेंड झालेली आहे त्या संदर्भात आणि सोबत काही महत्त्वाच्या सूचना असणार आहे उमेदवारांसाठी. आता हे कशासाठी सांगतोय मी त्या संदर्भात की ज्या उमेदवारांनी स्वतःचा फॉर्ममध्ये काही ना काही अडचण येते, ज्यांना भरताना प्रॉब्लेम येतोय, काहींना अजून रजिस्ट्रेशन करताना आलं, त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहेत व्यवस्थित नाही आहे किंवा डॉक्युमेंटमध्ये काही ना काही इश्यू येतोय, काहींचा मिसमॅचचा प्रॉब्लेम आहे, या संदर्भात काही गोष्टी तुम्हाला या प्रसिद्धीपत्रकामध्ये पाहायला मिळू शकतात. आता हे सगळ्यात अगोदर मी सांगितलंय, आतापर्यंत कोणीच नाही सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. तर ही जी माहिती आहे ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत आपण पोहोचवली आहे, तुमच्यापर्यंत ही माहिती आलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये आता डेट कितीपर्यंत एक्सटेंड होणार, डेट एक्सटेंड होणार हे 100% आहे. फक्त कितीपर्यंत होणार ते आता एक्झॅक्ट तुम्हाला आजच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये पाहायला मिळेल. डेट मागे पुढे झाली तर मागे पुढे होऊ शकते, पण एक्झॅक्ट जी अपडेट आहे ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आता ही इन्फॉर्मेशन ऐकल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर काही उमेदवारांचा फॉर्म तुम्ही जर तुमचा स्वतःचा फॉर्म जर समजा अजूनही तुमचे जो डॉक्युमेंट्स आहे तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला आहे आणि तुम्ही सेल्फ सर्टिफाय केला नसेल तर माझी एक तुम्हाला ॲडवाईस आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय करून टाका. त्याची PDF डाउनलोड करा, PDF डाउनलोड करून ठेवा मोबाईलमध्ये आणि त्याची कलर प्रिंट काढून ठेवा. कलरच प्रिंट लागते, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट चालत नाही, ठीक आहे. स्कोअर कार्ड नसेल, टेट परीक्षेचं स्कोअर कार्ड, तर जी कॉमन यादी लागली होती किंवा जे गुण यादी लागली होती आपली ज्याच्यामध्ये रिझल्ट डिक्लेअर झाला होता त्या कॉमन लिस्टमध्ये तुमचं नाव बघा. ज्या पेजवर तुमचं नाव आहे त्या पेजची प्रिंटआउट काढा, ते पेजसुद्धा चालतं. तिथे तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स असले पाहिजे, ते तुमचं स्कोअर कार्ड समजून चालायचं तुम्ही, ठीक आहे. ते परीक्षेमध्ये ग्राह्य धरलं जातं. आता आला विषय की अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला नाही, तुमच्याजवळ काहीच रिझन नाही, तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे, माहिती व्यवस्थित आहे, डॉक्युमेंट सगळे भरलेले आहे, तर तुम्ही तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून टाका. वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहू नका. तुम्ही स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून टाका, PDF डाउनलोड करून घ्या आणि प्रिंटआउट काढून ठेवा. आता तुम्ही म्हणाल की फॉर्म सेल्फ सर्टिफाय कशासाठी करायचं इतक्या लवकर, जर डेट एक्सटेंड होत असेल तर बघा, तुम्ही फॉर्म सध्या सेल्फ सर्टिफाय जरी केला तरी सुद्धा तुम्हाला तुमचा फॉर्म अनसर्टिफाय सुद्धा करता येतो. त्याच्यामुळे आज तुम्ही सेल्फ सर्टिफाय करून टाका. जर यदा कदाचित तारीख नाही वाढली तर त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं ही लास्ट ॲडवाईस आहे तुमच्यासाठी की स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून टाका. एकदा सेल्फ सर्टिफाय करून टाकला नंतर तारीख वाढली नाही वाढली तरी तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता जो मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगितला आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, तुमचा जो अभिप्राय आहे किंवा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी त्या प्रश्नांची उत्तर नक्की देईल, ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल, TET परीक्षा, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन किंवा इतर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे काही डाऊट्स, डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.